नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे मानसीचा वाढदिवस असतो आणि तिला आता मोठ्या बाईंनी सांगितलेलं असतं की तेजसने तिच्याकडून 5 मिनिटं मागितलेले आहेत, कारण त्याला त्याच्या मनातलं मानसीला सांगायचं आहे। ती गोष्ट आता मानसीला कळल्यानंतर ती म्हणत असते की देवा, ही 5 मिनिटं आहेत ना माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची आहेत, म्हणून त्या 5 मिनिटामधले एक एक क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। पण इथे मानसी म्हणत असते तेजसला त्यांच्या मनातलं मला काय सांगायचं असेल। एकतर माझा वाढदिवस आहे, सकाळपासून मला कुणी विशसुद्धा केलेलं नाही आहे। सगळ्यांना माहिती असेल ना की माझा वाढदिवस आहे ते। तेव्हा इथे मानसी म्हणते तेजसला जर माहितीच नसेल तर माझा वाढदिवस आहे ते। असं म्हणाल्यानंतर प्रेक्षकांनो लाईट आता जातात। लाईट गेल्यानंतर मानसी खूपच जास्त घाबरते। ती जोरात राष्ट्रहित अशी ओरडते, कारण तिला अंधाराची भीती वाटते। तेव्हा इथे प्रेक्षकांनो इथे आता मानसी म्हणत असते की मी राष्ट्रहित यांच्याबरोबर बोलूसुद्धा शकत नाही आहे। तेव्हा ती म्हणते की मावशी, आभा, कुठे आहात तुम्ही? आणि ती अंधारातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते आणि आभाला हाका मारत असते। तेव्हा इथे दरवाजा वाजवतात। तेव्हा इथे मानसी म्हणते कोण आहे, कोण आहे बाहेर? तेव्हा इथे तेजसचा मित्र आलेला असतो सुयोग। सुयोग म्हणत असतो की वहिनी दरवाजा उघडा, अहो लवकर चला, तेजसचा ॲक्सिडेंट झाला आहे। तेव्हा मानसी म्हणते कुठे आहे तेजस? तेव्हा सुयोग म्हणत असतो की तो नाक्याजवळ गाडीवरून खाली पडलाय, त्याला खूप लागलंय, चला तुम्ही माझ्याबरोबर। तेव्हा मानसी म्हणते तेजसला लागलंय आणि तुम्ही त्यांना एकट्याला सोडून तिथे मला इथे सांगायला आलात? तेजस कुठे आहात तुम्ही? असं म्हणत इथे मानसी आता तेजसला हाका मारत धावत पळत जात असते। तेव्हा इथे मानसीला तेजसची खूप जास्त काळजी वाटत असते की खरोखर त्याचा अपघात झालाय की काय, कारण तिला माहिती असतं तेजस इथे गाडी किती वेगात चालवतो ते। त्यानंतर इथे आता लाईट गेलेले असतात आणि बरोबर मानसीच्या चेहऱ्यावरती इथे हॉलिजनचा उजेड येतो। तेव्हा मानसी तिथेच उभी राहते आणि आता बघत असते की नक्की चाललंय काय। तेव्हा इथे एक एक लाईट लागतात, त्यासुद्धा रंगबिरंगी। त्याच्यानंतरला सगळ्या लाईटी चालू होतात। तेव्हा इथे तेजसने आणि घरातल्या सर्व लोकांनी त्याची मदत केलेली असते मानसीला सरप्राईज देण्यासाठी। आणि हळूहळू घरातल्या सर्व लाईट लागलेल्या असतात आणि अंगणामध्ये जे काही डेकोरेशन केलेलं असतं ते सुद्धा इथे आता चालू केलेलं असतं। त्याच्यामध्ये सुद्धा संपूर्ण अंगणाला इथे लाईटिंग केलेली असते आणि मानसीचा वाढदिवस सगळ्यांनी स्पेशल केलेला असतो। तेव्हा मानसीला खूप आनंद होतो। मानसी म्हणते थँक्यू, थँक्यू सो मच, मला खूपच आवडले हे सरप्राईज। तेव्हा इथे तेजस म्हणतो एवढ्यावरच थांबू नका, चला रे आता सगळ्यांनी युटर्न मारा। तेव्हा इथे सुयोग म्हणतो की बरं झालं, नाहीतर हार्ट अटॅक आला असता। त्याच्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सुयोग पाठण दाखवतो, त्याच्या पाठीमागे लिहिलेलं असतं हॅपी। त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सूरजला तो पाठ करायला सांगतो, त्याच्या पाठीमागे लिहिलेलं असतं बर्थ। आणि इथे तेजस म्हणत असतो की जिने आत्ता ट्रॉफी जिंकून आणलेले आहे, सगळे डे व्यवस्थित साजरे करून, ती आहे माझी बहीण। आणि तिला आता मागे वळायला सांगतो, तिच्या पाठीमागे लिहिलेलं असतं डे। तर इथे हॅपी बर्थडे असं सगळ्यांच्या पाठीमागे तिघांच्या त्याने लिहिलेलं असतं। त्यानंतर इथे आता सुयोग म्हणत असतो की ही सगळी तयारी तेजसने केली आहे वहिनी। आणि इथे सगळेजण तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात। तेजस म्हणतो की चला आता सगळेजण सुरात गा म्हणून। तेव्हा सगळेजण हॅपी बर्थडे टू यू असं तिला म्हणून सगळेजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात। तर इथे मानसीच्या बहिणीला आणि आईला सुद्धा इन्व्हाइट केलेलं असतं। त्यांना बघून सुद्धा इथे मानसी खूप आनंदी होते आणि सगळ्यांना मनापासून थँक्यू म्हणते। तेव्हा इथे मानसी मनामध्ये म्हणत असते की मला माहिती आहे तेजस माझा वाढदिवस कधी विसरणारच नाही। त्यानंतर इथे मानसी सगळ्यात आधी तर मोठ्या बाईंचा आशीर्वाद घेते। ती म्हणते मोठ्या बाई पाया पडते तुमच्या। तेव्हा इथे मोठ्या बाईसुद्धा तिला आशीर्वाद देतात। त्यानंतर इथे मानसी आता सुगंधाच्या पाया पडते, तिचा आशीर्वाद घेते। तेव्हा सुगंधा म्हणते की खूप मोठी हो आणि तिला आशीर्वाद देते भरभरून आणि म्हणते माहिती आहे का तुला मानसी, अगं तू हे घर जोडून ठेवलेस, या घरामध्ये एवढा आनंद आणलायस, मग तुझा हा आनंदाचा दिवस आम्ही कसं काय विसरणार? आणि जरी आम्ही विसरलो तरी कुणीतरी आहे लक्षात ठेवायला, आम्हाला विसरू देणार आहे का तो? तेव्हा इथे मानसी तेजसकडे बघते आणि म्हणत असते की मला माहिती आहे तेजसला माझा वाढदिवस आहे ते कदाचित माहिती असेल आणि ते मला सरप्राईज देण्याचा सुद्धा प्रयत्न करतील। मला जे वाटत होतं अगदी तसंच झालंय। त्यानंतर इथे मानसी
तात्यांचा आशीर्वाद घ्यायला जाते. ती म्हणते तात्या पाया पडते. तेव्हा तात्या म्हणतात नाही नको, सकाळी तू माझा आशीर्वाद घेतलायस की नाही, पण आता मला तुला आशीर्वाद द्यायचा आहे. आणि इथे त्यांनी तिच्यासाठी एक भेटवस्तू आणलेली असते, त्या म्हणजे इथे आता श्रीखंडाच्या गोळ्या. या श्रीखंडाच्या गोळ्या तात्या मानसीला देतात, कारण मानसीने त्या घरासाठी खूप काही असं केलेलं असतं जे सगळ्यात जास्त बेस्ट असतं. त्याच्यामुळे इथे तात्या तिला 2 श्रीखंडाच्या गोळ्या देतात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छासुद्धा. तेव्हा इथे तात्या म्हणतात मानसी, तुला हे गिफ्ट आवडलं का मनूताई? तेव्हा मानसी म्हणते तात्या, हे माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट आणि स्पेशल गिफ्ट आहे, मी कधीच विसरणार नाही. तेव्हा तेजस म्हणतो अरे वा वा वा, बघितलं का, म्हणजे ह्या श्रीखंडाच्या गोळ्या मिळवण्यासाठी मला आयुष्याची 27 वर्ष खर्च करावी लागली, तेव्हा कुठे मला मिळाल्या. या सूरजदादाला तर कदाचित 50 वर्ष, आणि ही माझी बहीण आहे ना, तिने तर कदाचित आत्तापर्यंत श्रीखंडाची गोळी मिळवलेलीच नाही आहे. तिचं अख्खं आयुष्य जाईल श्रीखंडाची गोळी मिळवायला. त्यानंतर इथे तेजस म्हणत असतो की चला आता झालं का सगळं, आता लवकरात लवकर ऑक्शन करून घ्या चला. तेव्हा इथे सुगंधा म्हणते अरे एवढ्या लवकर कुठे, अजून माणसं घ्यायची आहेत ना. तेव्हा तेजस म्हणतो अजून कोण यायचं आहे, आली तर सगळी. तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते अरे असं काय करतोयस, अजून आपल्या घरातली गायत्री कुठे आहे, ती सुद्धा अजून आलेली नाही आहे ना. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो बरं चला, मी काय म्हणतो आधी ऑक्शन करून घेऊया ना, मग ज्याला कुणाला यायचं आहे त्यांना येऊ दे. तेव्हा सुगंधा म्हणते अरे थांब जरा, मानसीला आधी तिच्या आईला आणि बहिणीला तरी भेटू दे ना, त्यांची व्यवस्थित विचारपूस करू दे. तेव्हा इथे मानसी आपल्या आईचा आशीर्वाद घेते आणि तिला मिठीसुद्धा मारते आणि म्हणते आई अगं मला कळवलंसुद्धा नाहीस. त्यानंतर इथे आपल्या बहिणीला निधीलासुद्धा भेटते. तेव्हा इथे 2 बहिणी खूप दिवसानंतर भेटलेल्या असतात, तेव्हा दोघींना एकमेकांना भेटून खूपच जास्त आनंद होतो. त्यानंतर इथे मानसीला आता सरप्राईज देण्यासाठी तेजसने खूप जास्त तयारी केलेली असते. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे त्याला आता मोठ्या बाईंनी 5 मिनटं दिलेली असतात, औक्षणानंतरची 5 मिनटं. त्याच्यामुळे त्याला एकदाचं असं वाटत असतं की कधी एकदा औक्षण होतं आहे आणि माझी 5 मिनटं सुरू होत आहेत आणि त्यानंतर मी माझ्या मनातलं मानसीला सगळं सांगतो आहे. तेव्हा इथे आता तेजसला घाई लागलेली असते. तो म्हणत असतो की सगळ्यात आधी औक्षण करून घ्या. सुगंधा म्हणते तेजस अरे कशाला एवढी घाई करतोयस, अरे सगळ्यांना पाहुण्यांना येऊ दे तरी. तेव्हा तेजस म्हणतो अगं आई पण आता कशाला थांबायचं. तेव्हा मोठ्या बाई म्हणत असतात अरे तेजस भुरट्या, मला माहिती आहे तुला एवढी का घाई लागली ती औक्षणाची. तेव्हा तेजस म्हणतो मोठ्या बाई तुम्हाला माहिती आहे ना, अहो म्हणूनच म्हणतोय चला ना आधी सगळ्यांनी औक्षण करून घ्या आणि मग जे उरलेले लोक आहेत ना तेवपर्यंत ते येतीलच, हो की नाही. तेव्हा इथे आता संपदा म्हणत असते ठीक आहे ते सुद्धा चालेल ना, आणि तसंही अजून कोण येणार आहे. तेव्हा इथे निधी आणि आभा दोघी जणी सोबत म्हणतात अरे मामी आणि विनीत अजून 2घे जण येणार आहेत ना. तेव्हा इथे तेजस म्हणतो अरे ते 2घं जण येतील ना नंतर, चला ना सगळेजण आधी आतमध्ये चला. तेव्हा संपदा म्हणते नाहीतर काय, मला असं वाटतंय विनीत आणि वहिनी 2घे जण येतील, दादा बाहेरगावी गेलाय ना, त्याला काही जमणार नाही आहे यायला. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता तेजस एकदाचा सगळ्यांना जबरदस्तीने घरामध्ये जायला सांगतो. इथे त्याची आई म्हणते सुगंधा अरे औक्षण काय असं अंगणात करतात का, घरात करायला नको. तेव्हा इथे तेजस म्हणतो कर ना मग घरात कर, पण आधी सगळ्यांनी घरात तरी चला, आतमध्ये चला ना. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो मोठ्या बाई म्हणत असतात काय रे तेजस, तुला एवढी कसली घाई लागली रे. तेव्हा तेजस म्हणतो मोठ्या बाई मला माहिती आहे औक्षणानंतरची 5 मिनटं तुम्ही मला दिली आहेत, मग आता ऑप्शन लवकरात लवकर व्हायला नको का, माझ्या मनातलं सगळं मला सांगायचं आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात फक्त 5 मिनटं, आणि ती संपली की मग नंतर काही बोलता येणार नाही आहे. तेव्हा तेजस म्हणतो मी सगळं काही पाठ करून ठेवले, 5 मिनटं माझ्यासाठी खूप आहेत मनातलं सांगायला, तुम्ही फक्त चला ऑप्शन करा, मग मी 5 मिनटात बघा माझ्या मनातलं सगळं काही सांगतो की नाही. त्यानंतर इथे आता मोठ्या बाईसुद्धा तेजसच्या या बोलण्यावरती हसत असतात, कारण तेजस किती एक्सायटेड आहे आपल्या मनातलं बोलायला हे त्यांना माहिती असतं. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता सगळेजण जमलेले असतात. तेजस म्हणत असतो कुठे आहे ताट, कुठे आहे, लवकर लवकर ऑप्शन करून घ्या ना. तेव्हा सुगंधा म्हणते अरे तेजस गप्प बस ना, असं काय करतोयस, जरा थांब ना, हे बघ इथे घाई करू नकोस हा उगस. तेव्हा तेजस म्हणतो की चला लवकर ऑप्शन करून घ्या. सुगंधा म्हणते मोठ्या बाई हे घ्या, आधी तुम्ही करा. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात असं कसं, तिथे मानसीची आई आहे ना, मानसीच्या आईंना सांगा आधी, तो त्यांचा अधिकार आहे. तेव्हा इथे संपदा म्हणत असते नको बाई मला कशाला, मी तर. तेव्हा इकडे मोठ्या बाई म्हणतात मग काय झालं, तुम्ही आई आहात,
जन्म दिलायत ना मानसीला, तुमचा अधिकार पहिला. जा बरं, आधी तुम्ही औक्षण करून घ्या. तेव्हा मानसीला खूप आनंद होतो, कारण इथे मोठ्या बाईने सगळ्यात आधी मान तिच्या आईला दिलेला असतो. त्यानंतर इथे मोठ्या बाई येतात, त्या औक्षण करतात. मग सुगंधा औक्षण करते. तिघांनी तर औक्षण केलेलं असतं. त्यामुळे आता 2 व्यक्ती उरलेल्या असतात, 4 आणि 5. 2 व्यक्ती अजून हव्या असतात, म्हणजे लेडीज, की इथे औक्षण आता पूर्ण होणार. तिघीजणी झालेल्या असतात, अजून 2घी जणी हव्या असतात. तेव्हा इथे सुगंधा छायाला बोलावते. तेव्हा तेजस म्हणतो, कोण? छायासुद्धा आता औक्षण करणार का? ये छाया, ये लवकर ये, लवकर ये. चल औक्षण करून टाक. कारण त्याला आता औक्षण झाल्यानंतर मानसीजवळ महत्त्वाचं बोलायचं असतं. म्हणून तेजसने अख्खं घर घेतलेलं असतं डोक्यावरती. आवरा, लवकर करा, लवकर करा, औक्षण लवकर करा, असं म्हणत असतो. इथे आता छायाने औक्षण केल्यानंतर लगेचच इथे मोठ्या बाई म्हणतात की सूरज. सूरजचं नाव घेतल्यानंतर तेजस म्हणतो, आता काय सूरज दादासुद्धा औक्षण करणार आहे की काय? तेव्हा इथे मोठ्या बाई म्हणतात की सूरज जा. तेव्हा इथे आता पाणी आणलेलं असतं. इथे एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी आणलेलं असतं आणि त्याच्यामध्ये नारळाची जी वाटी असते ती आता ठेवलेली असते. म्हणजे ती अर्धी वाटी असते आणि ती पाण्यामध्ये अशी पालथी घातलेली असते आणि मग त्याच्या होलमधून त्याच्यामध्ये त्या भांड्यातलं पाणी जात असतं आणि मग ते पाणी गेल्यानंतर ती वाटी भरेपर्यंत आणि ती खाली जाईपर्यंत इथे आता 5 मिनटं तेजस आणि मानसीकडे असणार असतात बोलण्यासाठी. तेव्हा ती वाटी आता पालथी ठेवल्यानंतर तेजसच्या लक्षात येतं की आता माझी वेळ सुरू झाली आहे. तेव्हा इथे तेजस म्हणतो की चला चला, आता लवकर चला. सुगंधा म्हणते, अरे असं काय करतोयस तेजस? अरे आता 5वी कोणीतरी पाहिजे ना शवाशीन. 4घी जणींनी औक्षण केलं आहे ना, 5वीसुद्धा कुणीतरी सवाशीण हवी आहे. तेव्हा तेजस म्हणतो, जाऊ दे ना, मी करतो औक्षण, मी करतो. तेव्हा तेजस म्हणतो की मी केलं तर काय झालं? सुगंधा म्हणते, अरे तू बाई आहेस का? तेव्हा तेजस म्हणतो, हां मग काय झालं, बाईंनीच इथे औक्षण केलं पाहिजे असं कोण म्हणतं? मी सुद्धा करू शकतो. तेव्हा इथे मानसीचं औक्षण तेजस आता जोरात जोरात करत असतो. तेव्हा मानसी म्हणते, अरे जरा हळूहळू. तरीसुद्धा इथे तेजस काही ऐकायला तयार नसतो. त्यानंतर इथे आता त्या वाटीमध्ये पाणी जमा व्हायला सुरुवात झालेली असते. अजून थोडा वेळ जर थांबलं तर ती वाटी आता पूर्णपणे खाली जाणार हे ठरलेलं असतं. तेव्हा तेजस आता कुणाचीही वाट बघत नाही की कुणीतरी येईल, औक्षण करेल सवाशीण. तो स्वतःहून करतो, कारण त्याला आता 5 मिनटं हवी असतात, त्याची वेळ सुरू झालेली असते. तेव्हा तिथे शोभा येते आणि म्हणत असते की हे काय, आम्ही अजून आलो पण नाहीत आणि तुम्ही औक्षण सुरूसुद्धा केलं, ते सुद्धा आमच्याशिवाय. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की मामी, अहो तुम्हाला औक्षण करायचं आहे का? या या, तुम्ही या आणि औक्षण करून घ्या. तेव्हा शोभा म्हणते, हां मग करणारच आहे मी औक्षण. तुम्हाला काय वाटलं मी माझ्या भाचीच्या वाढदिवसाला आली, मी नाही तिचं औक्षण करणार तर कोण करणार? तेव्हा इथे तेजस म्हणतो, अहो मामी या ना मग लवकर, कशाला उगाच बोलण्यात वेळ वाया घालवताय, या लवकर या, औक्षण करून घ्या. तेव्हा इथे आता मामी मानसीचं औक्षण करत असतात. त्यानंतरला 5 सवाष्णी आता पूर्ण झालेल्या असतात. तेव्हा तेजस म्हणतो, झालं का मामी? अहो करा ना लवकर. तेव्हा इथे शोभा म्हणते, अहो हो करते ना, कसली एवढी घाई लागली तुम्हाला? त्यानंतर इथे तेजसची घाई आता काय असते हे त्याचं त्यालाच माहिती. 5 सवाष्णी इथे औक्षण करून झाल्यानंतर तेजस म्हणतो, मोठ्या बाई मी आलोच हा. आणि तो म्हणतो, मानसी चला माझ्याबरोबर चला. तेव्हा शोभा म्हणते, अच्छा तुम्ही आहात का मोठ्या ताई? तेव्हा आभा म्हणते की मोठ्या ताई नाही, मोठ्या बाई. तेव्हा शोभा म्हणते की हो तेच तेच, मोठ्या बाई. तुमच्याबद्दल खूप ऐकले हां, तुम्ही खूपच जास्त छान असं भविष्य करता असं मी ऐकले. तेव्हा तेजस म्हणतो, हो करतात त्या, पण आता जे काही विचारायचं आहे ना नंतर विचारा. तेव्हा शोभा म्हणते, असं कसं? मलासुद्धा बघायचं आहे तुम्हाला कसं आणि काय काय कळतं ते. हा बघा, तुम्ही जर एवढं छान भविष्य करता ना, माणसाचा चेहरा बघितल्यानंतर, हा माझा मुलगा विनीत आहे, याचं भविष्य सांगा बरं, की याला कशी मुलगी भेटणार आहे, याचं लग्न कुठल्या मुलीशी होणार आहे, तुम्ही काही सांगू शकता का? तेव्हा तेजस म्हणतो, आताच कुठे विचारताय हे सगळं, निवांत विचारा ना, असं काही ती चेहरा वगैरे बघून सांगत नाही. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता शोभा ही लगेचच आपल्या मुलाचं भविष्य विचारते की त्याला कशी मुलगी भेटणार आहे, कुठल्या मुलीबरोबर लग्न होणार आहे. तेव्हा आभासुद्धा लाजायला लागते आणि इकडे निधीसुद्धा लाजायला लागते. तेव्हा आभा म्हणत असते की मीच त्याची बायको होणार आहे असं तिला मनात वाटत असतं आणि निधीलासुद्धा. तेव्हा इथे शोभा म्हणते, काय हो तुम्हाला चेहरा बघून सांगता येत नाही का? सांगा ना, हा माझा मुलगा विनीत आहे.
याच्याकडे बघून सांगा की त्याला कशी मुलगी भेटणार आहे आणि लग्न होणार आहे. तेव्हा इथे मोठ्या बाई आता विनीतकडे नजर फिरवतात. त्यानंतर लाभाकडे बघतात आणि निधीकडे सुद्धा बघतात, पण त्या काहीसुद्धा बोलत नाही. इथे आता मोठ्या बाई म्हणत असतात की त्याला अशी मुलगी भेटेल, नियतीमध्ये जसं लिहून ठेवले ना तशी मुलगी भेटेल. तेव्हा इथे आता शोभा म्हणत असते, नियतीमध्ये लिहून ठेवले तसं? अहो पण कशी, तुम्हाला सांगता येत नाही का? याचा अर्थ तुम्हाला इथे भविष्य सांगता येत नसेल असं मला वाटतं. कसली मग तुम्हाला इथे भविष्यवाणी करता येते चेहरा बघून? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शोभा मोठ्या बाईंना वाटेल तसं बोलत असते की तुम्हाला माणसाकडे बघून काही सांगताच येत नाही. कसली तुम्ही भविष्य सांगताय? म्हणजे तुम्ही ते असतात ना भोंदू बाबा वगैरे, तसे आहात की काय? तेव्हा इथे आता खूपच जास्त मानसीला आणि सुगंधाला राग येतो. सुगंधा म्हणत असते, हे बघा, तुम्ही आमच्या इथे पाहुणे म्हणून आलात, आम्ही तुमचा आदर करतो, म्हणून तुम्ही मोठ्या बाईंना वाटेल तसं बोलाल तर ते आम्ही खपून घेणार नाही. मी आत्ता सांगते, मोठ्या बाईंजवळ असं बोललेलं आम्हाला चालणार नाही. तुम्ही कशाला त्यांच्यावरती संशय घेताय आणि त्यांच्या भविष्यवाणीवरती? त्यांना पुढचं दिसतं की नाही दिसतं ते आम्हाला बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे आता मोठ्या बाई म्हणत असतात, आणि मी भविष्य वगैरे सांगत नाही, जे माझ्या मनात असतं, जे ओठांवरती येतं तेच मी सांगते. तेव्हा शोभा म्हणते, अहो मग सांगा ना, जे ओठांवरती आहे तेच सांगा ना माझ्या मुलाबद्दल. तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असते, सांगितलं ना तुम्हाला एकदा, कळत नाही का की मोठ्या बाईंजवळ या भाषेत बोलायचं नाही. तेव्हा इथे शोभा म्हणते, अरे बापरे, मोठ्या बाईंचा मान इतका मोठा आहे का? म्हणजे ज्या आतापर्यंत एवढ्या शांत होत्या, एक शब्दसुद्धा बोलायच्या नाही, पण इथे मोठ्या बाईंना बोलल्यानंतर त्यांचा आवाजसुद्धा वाढला. त्यानंतर प्रेक्षकांनो, तेजस म्हणत असतो, अरे शांत व्हा ना, तुम्ही सगळेजण शांत व्हा, मी पाया पडतो तुमच्या, पण आता एक शब्दसुद्धा बोलू नका. तेव्हा तिथे गायत्री येते. गायत्री म्हणते, अरे वा, वाढदिवस आहे वाटतं सुनबाईचा, म्हणूनच सगळेजण इथे जमलेत ना. म्हणजे वाढदिवसच आहे की इथे लग्नसराई सुरू होणार आहे? असं म्हणाल्यानंतर इथे आता आभा, निधी आणि मानसी तिघीजणी एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. मानसी टेन्शनमध्येच आलेली असते. गायत्री आता बोलते की काय असं तिला वाटत असतं, कारण गायत्रीला सुद्धा माहिती आहे की इथे आभाला विनीत आवडतो म्हणून. तेव्हा इथे आता मानसी मनामध्ये थोडी घाबरलेली असते. तेजस म्हणतो, तुम्ही सगळेजण शांत बसा बरं. तेव्हा शोभा इथे म्हणत असते की मला तर असं वाटतंय ना की तुम्हाला काही भविष्यवाणी करता येत नाही, तुम्ही उगाचच आपलं खोटं नाटक काय पण बोलता. तेव्हा इथे ती रागवलेली असते आणि आता चालत असताना तिचा पायात पाय अडकतो, कारण इथे मोठ्या बाई त्याच्या आधीच म्हणालेल्या असतात, जाऊ दे ग सुगंधा, कशाला उगाच त्यांना काही बोलतेस, ती बाई स्वतःच्याच पायात पाय अडकून पडणारी आहे, तिला काही बोलू नको, जाऊ दे, पाहुणे आहेत ना त्या. आणि तेवढ्यातच इथे मामी आता चालत असताना त्यांचा स्वतःच्याच पायात पाय अडकतो आणि त्या जोरात खाली पडतात. तेव्हा तिच्या हाताला मार लागलेला असतो. तेव्हा निधी म्हणते, मामी खूप लागलं का गं तुला? तेव्हा मामी म्हणते, दिसत नाही का तुला मला लागलंय ते, तरी पण विचारतेस ते? तेव्हा इथे आता विनीतची आई पडले, म्हणजे आभा तर पुढे येणारच ना. आभा म्हणते, अरे बापरे, लागलं की काय? तेव्हा तेजस म्हणतो, तुझं काय मध्ये मध्ये गर्दी उगाच, चल मागे हो, आणि मस्करीनेच तिला आता मागे व्हायला सांगतो. तेजसला माहितीसुद्धा नसतं की इथे आभाच्या मनामध्ये विनीतबद्दल काहीतरी आहे. तेव्हा इथे मानसी म्हणते, मामी अगं ठीक आहेस ना तू, तुला लागलं तर नाही ना? तेव्हा मामी म्हणत असतात, काय हो तुम्ही, माझ्या मुलाचं भविष्य सांगायला सांगितलं तर अजिबात व्यवस्थित सांगितलं नाहीत. म्हणालात की नियतीच्या मनामध्ये आहे जे होईल, आणि माझ्याकडे बघितलं आणि मला लगेच तुम्ही श्राप दिलात, म्हणूनच मी खाली पडले, आणि बघा माझ्या हाताला किती लागलं. काय हो, तुमची काळी जीभ आहे की काय, म्हणून बोलल्या बोलल्या मला इतकं लागलं? तेव्हा मानसी म्हणते, मामी अगं गप्प बस, तुम्ही तुझ्यासमोर हात जोडते, पाया पडते तुझ्या, थांब, तुझ्या हाताला लागले ना, हळद लावायला आणते, हळद. तेव्हा मानसी जाते आणि आता इथे मामीसाठी हळद घेऊन येत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, तेजस म्हणतो की मामी थांबा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. तेव्हा मामी म्हणते की जा लवकर जा, माझ्यासाठी पाणी घेऊन ये जा. तेव्हा इथे मानसी आता हळद आणायला आलेली असते. तेव्हा तेजस तिच्या मागे मागे येतो आणि म्हणत असतो की हे बघा मानसी, थोडा वेळ थांबा, माझ्याकडे फक्त 5 मिनटं होती, त्यातलीसुद्धा अर्धी मिनटं वाया गेलेली आहेत. मला माझ्या मनातलं तुम्हाला सगळं काही सांगायचं आहे.
तेव्हा मानसी म्हणते मला सुद्धा महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे मानसीला आठवतं मोठ्या बाई म्हणालेल्या असतात की तेजसला त्याच्या मनातलं तुला सांगायचं आहे. तेव्हा मानसी म्हणते तेजस आधी तुम्हीच सांगा जे काही सांगायचं आहे ते. तेव्हा इथे तेजस आपल्या मनातलं मानसीला सांगायला जात असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे केक कट केला जातो. तेव्हा मानसी सगळ्यात आधी तेजसला केक भरवते. तर इथे आभा विनीतला म्हणत असते की विनीत खरं खरं सांग तू माझ्याशी लग्न करशील ना. तेव्हा तिथे शोभा येते आणि त्यांचं बोलणं ऐकते की इथे आता आभा म्हणत असते विनीत माझ्याशी लग्न करशील ना. तेव्हा विनीतसुद्धा तिला प्रॉमिस करतो. तेवढ्या तिथे शोभा येते. त्या दोघांचा हात एकमेकांच्या हातातून सोडवते आणि विनीतच्या जोरदार कानाखाली देते. तेव्हा इथे आभा खूपच जास्त घाबरलेली असते.